16 ऑगस्ट 1942ला चिमूरमध्ये क्रांती झाली. त्या क्रांतीभूमीवर एक चिमूर क्रांती ही कविता आज या दिवसाच्या पर्वावर प्रकाश कोरापे सादर करीत आहे. चिमूर क्रांती. देशाच्या इतिहासात नाव कोरले शहीद बालाजी रायतुरकर चिमूरचे. देशाच्या इतिहासात नाव कोरले शहीद बालाजी रायतुरकर चिमूरचे. देश होता इंग्रजाच्या गुलामीत. देश होता इंग्रजाच्या गुलामीत. वेध लागले सर्वांना स्वातंत्र्याचे. वेध लागले सर्वांना स्वातंत्र्याचे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्या भजनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनाने मिळाली नवी चेतना. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनाने मिळाली नवी चेतना. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भोगल्या अनेकांनी वेदना. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भोगल्या अनेकांनी वेदना. निघाली अभयंकर मैदानातून इंग्रजाच्या विरोधात महाफेरी. निघाली अभयंकर मैदानातून इंग्रजाच्या विरोधात महाफेरी. दो पावसातही प्रत्येक जण देशभक्तीसाठी इंग्रजाचा वैरी. दो पावसातही प्रत्येक जण देशभक्तीसाठी इंग्रजाचा वैरी. इंग्रजाच्या गोळीबारात शहीद झाले धानू गोड. इंग्रजाच्या गोळीबारात शहीद झाले धानू गोड. क्रांतीचा वनवा पेटला चिमुरात. क्रांतीचा वनवा पेटला चिमुरात. युवक वृद्ध महिलांनी पकडले इंग्रजाचे तोंड. पकडले इंग्रजाचे तोंड. 16 ऑगस्ट 1942. 16 ऑगस्ट 1942 स्वातंत्र्य दिन म्हणून उजाडला. 16 ऑगस्ट 1942 स्वातंत्र्य दिन म्हणून उजाडला. इंग्रजाचा युनियन जॅक उतरवून भारतीय तिरंगा ध्वज फडकविला. भारतीय तिरंगा ध्वज फडकविला. अनेकांचे गेले प्राण. अनेकांचे गेले प्राण. उरल्या फक्त आठवणी. अनेकांचे गेले प्राण. उरल्या फक्त आठवणी. शहीद वीरांना नतमस्तक होतात. भावना येतात दाखवून. भावना येतात दाखवून. भावना येतात.